बॅट्समन रोहित मात्रेने त्यानंतर सिंगलने स्ट्राईक रोटेट केली. समजदारीचं क्रिकेट सध्या मैदानामध्ये खेळतोय. याला आडव्या बॅटने पुल केलाय. समोर मिड विकेटला फिल्डर आहे. झेल इथे सुटलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी आहे. 2 रन मिळतील बॅट्समन योगेश जाधवला. या कॅचेस घ्याव्या लागतील कारण हा बॅट्समन खूप महत्वाचा आहे या टीमचा. आपण विचार केला तर योगेशची कॅच इथे सोडली आहे. टीमची धावसंख्या 2 ने पुढे गेली. टीमची धावसंख्या आहे 22. 22. लॉस ऑफ 1 विकेट टीम हेदूटने. फुलचंद काळन यांच्याकडून बाउंड्री लाईनच्या पलीकडे जर प्रेक्षकांनी झेल पकडला तर त्यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सदस्य आहेत फुलचंदजी काळन. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न. धोक्याची रन होती. अखेर थांबवलंय. रोहित चांगल्या टच मध्ये दिसतोय. चांगल्या फॉर्म मध्ये आहे. जोखीम भरलेल्या रन घेणं गरजेचं आहे का हेच डगआउट मधून त्यांचे खेळाडू सांगतायत आणि अखेर रन मिळेल आणि अशा पद्धतीने ओव्हरची समाप्ती होते. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 23. केजू मुंडेने रन खर्च केले होते 12 आणि त्यानंतर 11 रन विराज मुंडेने खर्च केले परंतु विराजला पहिले यश मिळालं. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन खर्च केले होते. त्याच्या विरुद्ध रोहित मात्रेच्या बॅटमधून 2 चौकार आले होते. चांगली बॅटिंग त्याने केली आणि आता या तिसऱ्या ओव्हरची सुरुवात पाहूया. केजू मुंडे कशा पद्धतीने करतोय. फील्ड रिस्ट्रिक्शन नाहीये त्यामुळे क्षेत्ररक्षक थोडेसे विखुरले गेलेले पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कव्हर्सचा फिल्डर आहे डीप मध्ये. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफला 1 रन इथे मिळते. या सिंगल नंतर रन आहे 24. 24. लॉस ऑफ 1 विकेट. योगेशने स्ट्राईक रोटेट केली. रोहितकडे स्ट्राईक आहे. रोहितने मगाशी आक्रमक भूमिका स्पष्ट केली होती बॅटिंग करत असताना बॉलर केजू मुंडेच्या विरुद्ध. या ओव्हरमध्ये पाहूया रोहित कशा पद्धतीने खेळतोय. पॉवर प्लेचं ते षटक होतं. पॉवर प्लेचा खूप चांगला वापर करून घेतला होता बॅट्समन रोहितने. सकाळचं सत्र खूप चांगलं वातावरण. क्रिकेट या खेळासाठी पोषक असं वातावरण तुम्ही पाहताय. खार्डी चषक 2021 गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित ही स्पर्धा. रिव्हर्स खेळलाय. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु सरळ जातो. विकेट कीपरचा वेध घेणारा बॉल. चांगली बॉलिंग केजूची. फॉलो केला आता बॅट्समनला. वेग चांगला होता आणि त्याचबरोबर थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न केजूने दाखवलाय. रिव्हर्स फटका इथे फसलाय बॅट्समनचा. एक येतोय डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिर आहे 24. केजू पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेटने. हा बॉल चांगला अक्षरशः फुलर लेनचा होता. खोदून काढण्याचा प्रयत्न परंतु नीटचं टायमिंग जुळताना दिसलं नाहीये बॅट्समन रोहितचं. त्यामुळे फक्त 1च रन मिळते रोहितला. 25 रन झाले स्कोर बोर्डवर. हे चांगलं षटक आतापर्यंत मी म्हणेन केजू मुंडेचं. 3 बॉल त्याने टाकलेत. फक्त 2 रन त्याने खर्च केलेत. अशीच बॉलिंग करणं गरजेचं आहे. केजू मुंडेकडून अपेक्षा आहे टीमला आणि आतापर्यंत मी म्हणेन या 3 बॉलवर त्याने त्याची पूर्तता केली आहे. परंतु समोर तेवढाच घातक बॅट्समन आहे योगेश जाधव ज्याचा झेल सुटलाय. तो पाहूया कशा पद्धतीने खेळतोय. हुक करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल केजूचा. चांगला बाउन्स त्याला मिळाला. खेळपट्टीपासून उंची त्याची चांगली आहे. वेग त्याच्याकडे भन्नाट आहे. बीट केलंय बॅट्समन योगेश जाधवला. येतोय डॉट बॉल. 4 बॉल आतापर्यंत टाकलेत केजूने. फक्त 2 रन. चांगली बॉलिंग करत असताना केजू भन्नाट वेगाने खांद्याचा पुरेपूर वापर करतोय. बॉलिंग करत असताना उंचीचा वापर चांगला होतोय. बॅट्समनला पुन्हा एकदा पाहिलं. हेरलं त्यानंतर थोडासा शॉर्टच ठेवला बॉल.
हा फॉर्म पूल करण्याचा प्रयत्न ऑन साईडला केला आहे. 2 रन इथे कंप्लीट केले जातात. फिल्डिंग मध्ये मी म्हणेन थोडंसं अजून दम लावणं गरजेचं आहे. आगासन टीमचा विचार केला तर 2 रन इथे मिळतात टीम हेदूटणे संघाला. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेत आता 27. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार योगेश जाधव. शेवटचा बॉल या ओव्हर मधला, तिसरं षटक मार्गस्थ पहिल्या इनिंग मधलं. कौसा आणि वडवली बी याच्यानंतर मॅच मध्ये खेळताना दिसतील नागाव आणि उसारघर, मानेरे आणि वाकळण, देसाई रवी मात्रे यांची टीम काटेच्या विरुद्ध खेळता दिसेल आणि भोपर आणि तिसगाव अशा संघ खेळतील. हा बॉल फुलटोस होता, आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेनचा बॉल होता. डीप कव्हर पॉइंटला खेळून काढलाय. 2 रन इथे कंप्लीट केले जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये. षटक क्रमांक इथे 3 संपलंय. आगासन कडून केजू मुंडे यांनी या ओव्हरमध्ये फक्त 6 रन खर्च केले. अशा पद्धतीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम हेदुटणेची धावसंख्या आहे 29. आता वेळ झाली आहे ड्रिंक्स ब्रेकची. सकाळच्या सत्रामध्ये मंत्रमुग्ध करणारं हे संगीत. हेदुटणे आणि आगासन या दोन टीमच्या दरम्यान ही लढत 3 ओव्हरचा खेळ ते संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत 29. विकेट मात्र गमावली आहे एक, ही जमेची बाजू हेदुटणे संघाकडून. आणि मैदानामध्ये खेळत आहेत योगेश जाधव आणि रोहित म्हात्रे, सेट बॅट्समन. रोहित सध्या स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळतोय योगेश. आणि ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग करण्यासाठी नागराज मुंडे. नागराज मुंडे बॉलिंग करण्यासाठी रोहित म्हात्रेच्या अगेन्स्ट पहिला बॉल. हा बॉल हुक केलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होईल. रन्स येतील 4 आणि हा येतोय चौकार. रन टीमच्या टोटल मध्ये वाढ होईल. रन होत आहेत स्कोर बोर्डवर 34. षटक क्रमांक 4 सध्या प्रगतीपथावर आहे. तुम्ही अनुभवताय गावदेवी क्रिकेट संघ खार्डी आयोजित खार्डी चषक 2021 स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये देखील 12 टीम्स आज खेळताना दिसतील. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज आणि विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल विसावला आणि अखेर आणि रोहित मात्र ते आउट होतोय. टीमला बसतोय हा दुसरा झटका. रोहितच्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या आहे 34.
संख्या आहे 34. 34. लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेट गमावलेत. अखेर यश मिळालं नागराज मुंडे यांना. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा वाईड बॉल, तिसऱ्या बॉलवर इथे यश आलं आणि आतापर्यंत 5 रन खर्च केले 2 बॉलमध्ये. रन आहेत 34. 34. दयाळू काळन नवीन बॅट्समन. योगेश जाधवच्या बरोबरीने खेळावं लागेल. उर्वरित काही बॉलचा खेळ शिल्लक आणि इथून मी म्हणेन कमीत कमी 50-55 रनचं टार्गेट विचार केला असेल कॅप्टनने. तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न हे बॅट्समन करताना दिसतील का? बॉल तयार. ओव्हर द विकेटने शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या बॉलवर पुन्हा एकदा वळण घेत आहेत मनोज गुप्ता. इशारा कळवतायत हा वाईड बॉल असेल. एक्स्ट्रा रन. या ओव्हरचा हा दुसरा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये रन झालेत 35. 35. लॉस ऑफ 2 विकेट. हे दुटणे संघ. हा बॉल चांगला होता. फुलटोस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड विकेटला फुलर लेनचा बॉल आणि तोपर्यंत एकच रन मिळते. 1 रन टीमच्या टोटल मध्ये. रन झाले 36. 36. आज सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही टीम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आगासन टीमच्या कॅप्टनने. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण विचार केला तर 12 रन. दुसरं पॉवर प्लेचं षटक, त्यामध्ये 11 रन 23 रन आले होते. त्यानंतर केजूने खूप चांगली बॉलिंग केली. शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर धावतायत. बॉल मागे गॅप मध्ये बॉल निघतोय. दोन्हीही क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन. तर 4 रन टीमच्या टोटल मध्ये. रन झालेत स्कोर बोर्डवर 40. आता योगेश जाधवच्या बॅट मधून हा चौकार आलाय, जो आक्रमक बॅट्समन आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. स्लॉगिंग हिटिंग साठी तो जाणला जातो. तीच तर जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे या मॅच मध्ये. रन आहेत 40-40. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना नागराज मुंडे. याला बॉल चांगला होता नागराजाचा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर धावतात. बॉलच्या मागे मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मधून फिल्डर येतात. तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट केले जातील भरपूर वेगाने. योगेशच्या माध्यमातून 42 रन झालेत स्कोर बोर्डवर. टाळ्यांचा गजर होतोय बॅटिंग करत असताना योगेशसाठी. चांगले क्रिकेट आतापर्यंत तो खेळत आलाय. 2018 ची स्पर्धा अक्षरशः गाजवली त्याच्या बॅटिंगने. एकशे 13 रन त्याने केले होते आणि यावेळेला एक मोठा फटका त्याच्या बॅट मधून. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. अंपायरचा इशारा येतोय. हा येतोय दमदार षटकार. मी तर म्हणेन पहिल्या 2 दिवसाच्या तुलनेमध्ये ही धावसंख्या चांगली उभारली आहे. कारण पहिल्या दिवशी ज्या दिवशी पहिला उद्घाटनीय सामना रंगला त्यावेळेला 47 रन स्कोर बोर्डवर होते आणि 48 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पराभूत झाला संघ आदर्श पडलेगाव. दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये 46 रनचं लक्ष्य होतं गावदेवी केसर संघाला आणि ते त्यांनी यशस्वीरित्या पार केलं. आज तिसऱ्या दिवसातला खेळ आहे आणि तिसऱ्या दिवसातल्या खेळामध्ये पहिल्याच मॅच मध्ये 4 ओव्हरच्या दरम्यान 48 रन पूर्ण केलेले आहेत हे दोन्ही टीमने. शेवटचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर आहेत ओमकार. पहिला बॉल ओमकारचा.
चांगली बॉलिंग थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. शफल होऊन क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, बीट करून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिला डॉट बॉल. नवीन आलेला बॅट्समन दयाळू काळन, एकाएकी असे मोठे फटके त्याच्या बॅटमधून सजवले जाणार नाहीत, हीच गोष्ट मात्र हेरली आहे बॉलरने आणि त्याच्या पदल आलीत त्याची टेस्ट घेण्याचा प्रयत्न पहिल्या बॉलवर दाखवला, पुढे टाकण्याचा प्रयत्न आणि त्याचमुळे लगेचच कानमंत्र दिला योगेश जाधवने, ही चांगली गोष्ट. हा बॉल लेग स्टंपच्या थोडासा बाहेर पिच झालाय, परंतु बॉल चांगला होता. अंपायरचा इशारा आहे तो वाईड बॉल. थोडासा पुढेच टाकण्याचा प्रयत्न याही वेळेला केला होता. आज जर बॉल मिडल आणि ऑफ स्टंपच्या जवळ टाकण्याचा प्रयत्न झाला असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु दिशा थोडीशी भरकटली ओमकारची. पहिला डॉट, त्यानंतर वाईट. पुन्हा एकदा तयार, ओव्हर द विकेट. ही लाईन चांगली आहे परंतु उडवलाय हा बॉल ऑन साइडला. हेलिकॉप्टर बॉल सीमारेषा पलीकडे जातोय, सरळ आमच्या मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा षटकार. दयाळू काळन दया दाखवणार नाही, तो देखील सांगतो. एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून लॉंग ऑनला. आणखीन एक आडव्या बॅटने स्ट्रोक खेळला, यावेळेला अंतर थोडस कमी आणि आणखीन एक वेळेला कॅच ड्रॉप. हीच तर समस्या राहिली आहे आज आगासन टीमची. झेल सुटलेले आहे त्यामुळे दबाव आला या टीमवर. अर्धशतक पूर्ण झालं हेदुडणे संघाचं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 57 या आकड्यावर. 57, लॉस ऑफ 2 विकेट. चांगलं क्रिकेट आतापर्यंत हेदुडणे संघाच्या माध्यमातून. वाह, हा बॉल चांगला होता आणि अखेर विकेट इथे मिळाली आहे. बॅट्समन आउट होईल. आउट होणारा बॅट्समन ठरला दयाळू काळन. रन आहेत स्कोर बोर्डवर 57. रन स्कोर बोर्डवर. तिसरा झटका इथे बसलाय. दयाळू काळन आउट झाल्यानंतर पॅव्हिलियनच्या दिशेने, परंतु दयाळू काळन एक मोठा षटकार ठोकला मगाशी. काय स्ट्रोक होता, हेलिकॉप्टर अक्षरशः खोदून काढला बॉल. धीरज पाटील आता नवीन बॅट्समन. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार. टीमची धावसंख्या 57. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे आणि अखेर 1 रन मिळते. 58 रन स्कोर बोर्डवर. या पहिल्या सत्रातला शेवटचा बॉल टाकण्यासाठी बॉलर ओमकार पाटील तयार. एक षटकार या ओव्हरमध्ये आला. उर्वरित जर पाहिलं तर चांगली बॉलिंग केली आहे. तो षटकार देखील तेवढाच दमदार ठोकला होता बॅट्समन दयाळू काळनने. अक्षरशः खोदून काढला हा बॉल षटकार ठोकत असताना. यावेळेला विकेट कीपरच्या हातामध्ये हा झेल विसावला. आणखीन एक विकेट या ओव्हरमध्ये. ओमकार पाटीलची चांगली बॉलिंग, धारदार बॉलिंग. अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपले. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 58 आणि 59 रनची आवश्यकता आहे. 59 टू विन टू आगासन. 58 रन करत असताना विकेट गमावलेले आहेत टीम हेदुटणे. 4, 58ला 4, 59 रनचं लक्ष्य. टॉस साठी कौसा आणि टीम वडवली बी.
सुरेश मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. कौसा आणि वडवली बी या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच होईल. दोन टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. कॉईनची माहिती सर्वप्रथम मी तुम्हाला देतो. नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि दुसऱ्या बाजूला आहे खार्डी चषक. तर सुरेश मुंडे साहेबांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. कौसा टीमचे कॅप्टन इथे कॉल करणार आहेत. गावदेवी खार्डी चषक आणि इथे गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी चषकच आलाय. मी सुरेश मुंडे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा कॉईन आपण द्यायचा आहे कौसा टीमच्या कॅप्टनला. टॉस जिंकलाय. सुरेश मुंडे साहेबांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हा व्यासपीठावर. कौसा टीमचे कॅप्टन टॉस तुम्ही जिंकलाय. निर्णय काय आहे तुमचा? क्षेत्ररक्षण. पहिला सामना तुम्ही पाहिलात. आगासन टीमने क्षेत्ररक्षण निवडलं. चांगली बॅटिंग केली. हेदुटणे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतला. असे कुठले बॉलर आहेत जे वडवली बी टीमला थांबवतील? आमच्या बॉलर एक निलेश भोईर आहे, दुसरं भारत गायकर आणि तिसरा मी स्वतः आहे. आमचा प्रयत्न असेल यांना कमीत कमी 60-55 सकाळचा 17 असल्या कारणानं माझ्या अंदाजाने 60-65 पण भरपूर आहेत, कारण यांना 50मध्येच आम्हाला आटपायला लागेल, नाहीतर आमच्यापेक्षा यांची टीम तर वरचढच आहे. तर कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. कौसा संघ या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला? गावदेवी खार्डी चषक आणि खार्डी चषकामध्ये आल्यानंतर काय फिलिंग आहेत, काय भावना आहेत? नो डाऊट दिनेश शेठचं आयोजन हा प्रसिद्धच झालेला आहे आणि या ग्राउंडवर आणि रतनबुवाच्या ग्राउंडवर खेळायला एक मजाच वेगळी असते. आणि मी नेहमी माझ्या स्वप्नातला पण असं दोन जागा आहेत, एक खार्डी आणि एक काटई, का त्या टुर्नामेंटमध्ये का आम्हाला एंट्री भेटायला पाहिजे, जेणेकरून आमची मुलं पण एक 20-10 हजार असे प्रेक्षक असतात त्यांच्यासमोर खेळायला त्यांना आवडेल, त्यांचा जो हौसला असते तो वाढेल आणि आयोजन तर एकदम सुंदरच असतो. शुभेच्छा आहेत तुम्हाला. या मॅचमध्ये टॉस जिंकला, तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. वडवली बी संघाचे कॅप्टन आमच्याबरोबर आहेत. टॉस तुम्ही जिंकला असतं तर तुम्ही काय केलं असतं? आम्ही पण फिल्डिंग घेतली असते. आता बॅटिंग करायची. असे कुठले बॅट्समन विशाल भन्नाट फॉर्ममध्ये पाहायला मिळतो? विशालच्या बरोबरीने कोणावर भरोसा दाखवाल? या सीझनमध्ये विशालपेक्षा ऋत्विक जास्त फॉर्ममध्ये, तो चांगला खेळतोय आणि त्याच्याबरोबर कमलेश पण चांगला खेळतोय. म्हणजे विशाल, ऋतिक आणि कमलेश ही बॅटिंग मधली मी म्हणेन खूप जबाबदारीची भूमिका पार पाडणारी टीम आहे तुमची. बॉलर्सवर असे कुठले बॉलर आहेत जे सेकंड इनिंगमध्ये या रन डिफेंड करण्याचा प्रयत्न करतील? बॉलर नेहमीचेच आहेत. कमलेश आहे, ऋत्विक आहे, शुभम चांगली टाकतोय सध्या आणि आकाश किंवा विशाल. आता बघू, आम्ही स्कोअरनुसार आम्ही ठरवू काय करायचं. शुभेच्छा आहेत तुम्हाला, कारण मॅच आता सुरू होते. टॉस इथे झालाय. कौसा टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या वतीने घेण्यात आलाय. चला लगेचच वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे जोडलेले आहेत प्रसाद परब सर. या आपण ऐकूया त्यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू कुणाल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांना नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचं मुजराळपण करून स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसाला ऑलरेडी ते सुरुवात झालेली आहे. पहिलं सत्र आपण बघितलं तर खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. मागच्या 2 दिवसाच्या कंपॅरिझनमध्ये इथे मात्र अर्धशतक पाहायला मिळालं संघाचं, कारण पहिल्या 2 सामन्यांमध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण जर बघितलं तर 47 धावा पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी 45 धावा, अशी काही मात्र अवस्था होती. पण आता मात्र मगाशी ज्याप्रमाणे सचिनने उल्लेख केला, जे संघनायक आहेत सचिन पाटील हेदुटणे संघाचे, की मॉइश्चर आहे, ड्यू आहे आणि त्यामुळे चांगली बॅटिंग करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि त्याने मात्र त्याच्या फलंदाजीने मात्र हे काम पूर्ण केलं आणि 58 धावा त्यांच्या संघाने इथे कुठल्या. पुढचा चेंडू फुल लेंथ आहे, समोर व्ही शेपमध्ये खेळलाय, लॉफ्टेड स्ट्रोक, पण क्षेत्ररक्षक जज करतोय आणि आउट. पहिलाच धक्का आपल्या संघासाठी देत असताना अप्रतिम गोलंदाजी केली आहे आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून दिलाय तो सचिन पाटीलने. चंदोनी गणेश दोघांचाही आभार व्यक्त करतो.
संगणकाची भूमिका इथे पार पाडत असताना प्रतिम गोलंदाजी तुम्हाला पहिल्या षटकात सचिन पाटीलकडून पाहायला मिळते लीड करत असताना या सामन्यामध्ये. आणि आत्मविश्वास वाढलाय कारण पहिल्या 2 दिवसाच्या कंपॅरिझनमध्ये या संघाने 50च्या पलीकडे धावा नोंदवत असताना त्यांच्या फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि त्याचं उत्तर गोलंदाजींना देत असताना स्वतः संघनायक सचिन पाटील. फलंदाज बाद झाले तो निल्सन मडवी. पुलाले तो डाऊनसाईडला प्लेस केलाय. थोडीशी क्रॉसिंग ॲक्शन पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये सचिनकडून. भरपूर अनुभव आहे. लेदर बॉल सुद्धा खूप चांगलं क्रिकेट तो खेळतो. आणि चेंडूचं रिलीज पॉईंट जर तुम्ही बघितला सचिनचा तो म्हणजे निश्चितच रिलीज करत असताना चेंडू थोडासा क्रॉस इन ॲक्शन थोडासा हात थोडासा मात्र पंचांच्या समोर असा घेऊन येत असताना चेंडूची रिलीज करतो फेकतो तो. आणि त्यामुळे हळवीमध्ये चेंडू थोडंसं ड्रिफ्ट करण्याची कला त्याच्याकडे अवगत त्याने केलेली आहे. धावसंख्या आपण बघत आहोत. धावफरक अंकित झाले ते एकूण 2 धावा. करण बेडेकर आणि निल्सन मडवी आघाडीला आले होते. आणि पहिल्याच षटकामध्ये आपल्या संघाला एक प्रतित यश मिळवून दिलंय ते गोलंदाज सचिन पाटीलने. मी पाहतात खाडी चषक 2021 पर्व 23व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते आणि खूप चांगलं आयोजन तुम्हाला या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळते. गावदेवी क्रिकेट क्लब खाडी आणि ग्रामस्थ मंडळ खाडी यांच्या वतीने सहआयोजक सन्मान्य दिनेश हिरामण पाटील, विभागाध्यक्ष मनसे. ऑनसाईडला प्लेसमेंट चांगला आहे. खूप चांगला फटका तोलून मापून मारलेला फटका. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषे बाहेर पहिलाच दणदणीत धावसंख्या धावफलकावर 6 धावा. आणि चौकाराने खातं उघडले रितेश आणि चौकाराने स्वागत केले आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ते ओमकार शेट्टीचं. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आज ओमकार शेट्टीचं सुद्धा तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे या खाडी चषकामध्ये. आणि अप्रतिम सुरुवात चौकाराने मात्र तुम्हाला आगाज करताना पाहायला मिळतोय. मागच्या विकेटचं जणू काही उत्तर देत असताना स्ट्राईक एंडला रितेश माळे आपल्या बॅटमधून चौकाराने स्वागत करतोय तो. त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ओमकारचं आणि सचिनचं सुद्धा. 6 धावा धावफलकावर एकाकड्याच्या मोबदल्यात राऊंड विकेट सचिन. ऑप्शनच्या थोडासा बाहेर हवेमध्ये चेंडू जिथे खेळाडू सेट केला होता तिथे मात्र विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. आणि काय कमबॅक केलंय काय रिप्लाय दिलाय. फुलच्या चेंडू उत्तर देत असताना रितेशला फ्लाइंग स्लीप मध्ये झेल देण्यासाठी भाग पडलं आणि दुसरा धक्का दिलाय तो आगासन संघाला. सुपर डिलिव्हरी सचिनने भाग पाडलं. एक स्लोअर वन चेंडू होता तिथे मात्र मोहात टाकलं होतं म्हणजे रितेश माळीला कव्हर्समध्ये खेळण्यासाठी. आणि आउटसाईड एज घेतल्यानंतर सहसा आपण या फॉर्मॅटमध्ये किंवा आपण ग्रामीण क्रिकेट खेळतो ओमकार आपण बघतो की फ्लाइंग स्लीपमध्ये सहसा खेळू नसतो. पण इथे मात्र सचिनने जी मात्र टेक्निक वापरली आणि त्या टेक्निकमध्ये त्याला मात्र आपल्या संघाला यश मिळून दिलं. गुड कॅच खूप चांगलं झेल टिपलाय आणि इथे मात्र सचिनला मिळते ते दुसरं यश. आणि बघायचंय पहिल्या 2 दिवसामध्ये एक वेगळा विक्रम होता या स्पर्धेमध्ये ओमकार की गोलंदाजी करणारा संघ म्हणजे धावसंख्येचा पाठलाग झाला नाहीये आतापर्यंत पहिल्या सामन्यामध्ये प्रत्येक दिवसामध्ये. आणि आज मात्र तो इतिहास कुठेतरी खोडून काढायचा आहे आणि तो चंग मानलाय जणू काही तो सचिन पाटीलने. व्हेरी गुड बॉलिंग. 2 धक्के दिलेत अवघ्या 6 धावसंख्येवर. खूप चांगली गोलंदाजी तो आपल्या संघासाठी करतोय. आणि इथे मात्र जर लक्ष दिलं आपण तर 59 धावा करायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी 5 षटकांमध्ये हे लक्ष गाठायचं आहे. आणि 11.80च्या गतीने या धावा कुटायच्या मैदानावर त्या आगासन संघाला. पण आगासन संघाला मात्र लवकर सावरावं लागेल कारण आघाडीचा फलंदाज निल्सन मडवी तंबूत परतला. रितेश माळी तंबूत परतला आणि संघाची धावसंख्या फक्त 6 आहे. करण बेडेकर मैदानावर आहे. आणि आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय फलंदाज तो विनायक मुंडे. सो लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक. सचिन थोडासा आमच्यापासून दूर जातोय. उजव्या हाताने राऊंड विकेट मारा करतोय. ऑन साईडला प्लेस केले चेंडूला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगून येत आहे. चेंडू उचलण्यासाठी एकदा कंप्लीट झाली आहे. अँड गुड थ्रो व्हेरी गुड थ्रो. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये विकी पाटील कडून.
आणि एक चांगलं यश, एक चांगलं षटक इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते. ते म्हणजेच गोलंदाज सचिन पाटीलकडून फक्त ते मात्र 7 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे धक्के देत असताना इथे एक जबरदस्त कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी एक खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात कॅप्टनने ती मात्र सादर केली आहे. आणि निश्चितच प्रेक्षकांना अक्षरशः इथे एक वेगळाच सचिन इथे पाहायला मिळाला. धावसंख्या आपण बघूया. धावफलकावर अंकित झाली ती 7 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर. आज एकूण सामन्याची तुम्हाला पाहायला मिळणार, त्यामध्ये हेतुटणे वर्सेस आगासन हा सामना इथे सुरू आहे. त्यानंतर कौसाविरुद्ध वडवली या सामन्याचं नाणेफेक झालेलं आहे. कौसा संघाने म्हणजेच गणेश म्हात्रेने मात्र इथे असं दाखवून दिलं की आम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये एक विश्वसनीय असं म्हणजे विश्वासू असे मात्र असा एक आमचा संघ आहे जो मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगली झुंज दिली आणि खास करून पहिल्याच सामन्यामध्ये वडवली बी सारख्या संघाला एक चांगली फाईट आम्ही देऊ असं जणू काही त्यांनी मात्र वर्णन केलं मगाशी आपल्या शब्दामध्ये. आणि वडवली बीचे कॅप्टन आपण बघितलं विनायकने मात्र सुद्धा खूप चांगलं उत्तर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर नागाव वर्सेस उसारगर असा सामना पाहायला मिळेल. त्यानंतर वाकळण विरुद्ध मांडेर असा सुद्धा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर रवी म्हात्रेंचा संघ देसाई वर्सेस काटई आणि बोपर वर्सेस तिसगाव असे एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये एकमेकांसमोर फाईट करतील. अक्षय भंडारी राऊंड विकेट फडकेपाडा यांकडून. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. इंटेलिजन्स स्ट्रोक, गतीचा वापर केला, प्लेसमेंट खूप चांगली आणि चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून सीमारेषे बाहेर फरार, चौकार. चौकाराच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकते ती दुहेरी अंकामध्ये. 11 धावा धावफलकावर. अक्षय भंडारी वेगाने मारा करणं त्याची खासियत आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, क्षेत्ररक्षक मिड ऑफला होता, त्याच्या डोक्याने चेंडूला एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून येतोय, चेंडू उचलतात, फेक चांगली झाली आहे पण तोपर्यंत वेगाने या 2 धावा पूर्ण करतोय. 2 धावा मिळतात या चेंडूवर, कारण दोन्ही फलंदाजांना माहिती आहे की आपले आघाडीची दोन्ही फलंदाज तंबूत परत अशा मुवमेंटला पार्टनरशिपची अत्यंत आणि नितांत गरज आहे ती आगासन संघाला. आणि ती पार्टनरशिप इथे मात्र बिल्टअप करावी लागेल. करण बेडेकर मैदानाच्या आतमध्ये आहे. करण बेडेकरला आता मात्र आपल्या ज्या चुका झाल्या पहिल्या सत्रामध्ये त्या चुका पूर्णपणे दुरुस्त कराव्या लागतील, त्या पूर्णपणे धुवून काढाव्या लागतील आणि चांगलं क्रिकेट या आगासन संघासाठी त्याला करावं लागेल. 13 लॉस ऑफ 2. खोदून काढलाय, बॅक टू द बॉलर, गुड बॉलिंग, वाईड यॉर्कर थोडासा चेंडू होता. ही ओळख आहे या खेळाडूची. यॉर्कर लाईनचे चेंडू टाकणे हाताने, ब्लॉक होलमध्ये सातत्याने फलंदाजाला अक्षरशः थांबवून ठेवणे, वेसण घालणे आणि तो डॉट बॉल पाहायला मिळाला तो गोलंदाज अक्षय भंडारीकडून. धावसंख्या 13, 2 गाड्याच्या मोबाईलला. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना दिशा देण्याचा प्रयत्न होता. ऑनसाइडला प्लेजूला प्लेस केल्या, स्क्वेअरला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येत आहेत. एकदा तर कंप्लीट झाली, चेंडूची फेक जोपर्यंत केली जाईल, फेक चांगली झाली, ॲक्युरेट झाली आहे पण थोडीशी वाईडिश. यष्टीरक्षक योगेशला थोडीशी जम्प करावी लागली. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये, परफेक्ट थ्रो पाहायला मिळतो धीरज कडून. फिल्डिंग सुद्धा खूप महत्वाची आहे. त्या दिवशी डोंबिवली पश्चिम येथे एका नेटच्या ओपनिंगसाठी विनायक सामंत, माजी प्रशिक्षक रणजित संघ यांचं इथे आगमन झालं होतं. हवेमध्ये चेंडू, थोडासा फटका फसलाय, मिस टाइम फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतायत आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. चंद्रकांत शिंदेचं सुद्धा हे वाक्य आहे की जेवढी तुम्ही फलंदाजी करता तेवढी गोलंदाजी सुद्धा प्रॅक्टिस करता, तेवढं क्षेत्र सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि विनायक सामंत सुद्धा त्या दिवशी त्यांनी उल्लेख केला की फिल्डिंग आल्सो व्हेरी मच इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. कारण जेवढ्या तुम्ही धावा कमी वाचवाल तेवढ्या धावा मात्र तेव्हा उपयोगी पडतील जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असणार. आणि तशी फलंदाजी तेव्हा क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. ते हेदुटे संघाकडून धावसंख्या 2 ने पुढे सरकेल धावफलकावर, त्या 17 धावा. ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू ऑनसाइडला प्लेस केलाय, थोडासा वाईड यॉर्कर अजून चेंडू होता. गोलंदाज चेंडूवर स्वतः जात आहेत, थोडासा दूर होता चेंडू आणि तोपर्यंत तिथे एक धाव कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. मनोज गुप्तांचा सिग्नल येतोय, षटक समाप्त होत आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरी जी पाहायला मिळते प्रति षटकामागे ती 9 धावेंची. कारण अंकित झाले धावफलकावर ते एकूण 18 धावा धावफलकावर. मग अशी उल्लेख केला की एकूण 60 धावेंचा पाठलाग करायचा आहे, 11.8ची गती राखायची आहे पण त्यापैकी 9च्या गतीने आल्यात त्या 18 धावा धावफलकावर.
आणि थोडंसं समीकरण थोडंसं मात्र लांब होत चालले ते म्हणजे आगासन संघासाठी. पण पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये जास्त धावा येत नाहीयेत, पण त्यासाठी 2 गडी गमावलेत त्या आगासन संघाने. पंचांच्या भूमिकेत शानू कुरेशी आणि मनोज गुप्ता पंचांच्या भूमिकेत मैदानावर पहिल्या सामन्यासाठी काम पाहतात. आणि तिसरे पंच आहेत ते म्हणजेच सुभाष पाटील. SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. आणि अजूनही आमचा आग्रह आहे आमच्या लाडक्या रसिकांना, प्रेक्षकांना, की घर बसल्याच ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करा तुमच्या स्मार्टफोनवर, तुमच्या लॅपटॉपवर, तुमच्या कम्प्युटरवर, तुमच्या स्मार्ट टीव्हीवर. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपलेला नाही आहेत. आमचे डॉक्टर प्रयत्न करत आहेत, आमचे सर्व कर्मचारी प्रयत्न करत आहेत की या रोगाला जास्तीत जास्त लांब ठेवण्याचा. आणि इथे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते की डॉक्टरांची एक वेगळी टीम इथे सेट आहे नार हॉस्पिटलच्या माध्यमातून. आणि कधी मैदानावर कुठल्या गोष्टी जर अशा काय घडल्या जिथे मात्र दुखापत होऊ शकते किंवा इजा होऊ शकते, तर आमची टीम ताबडतोब रेडी आहे त्याच्यावर उपचार करण्यासाठी. एक ॲम्ब्युलन्स सुद्धा आहे इमर्जन्सीसाठी. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. तिसऱ्या षटकामध्ये सचिनने चेंडू सोपवलाय. तिसऱ्या षटकात एक नवीन गोलंदाज तो आणतोय बंटी भंडारी. कारण सचिनला माहिती आहे की थोडासा दबाव आपण आगासन संघावर टाकलाय, आपण एक नवीन गोलंदाज घेऊन येऊया जेणेकरून ही सुद्धा पार्टनरशिप इथे मात्र ब्रेक करण्याचा आपण प्रयत्न करू. बंटी भंडारी कॉमेंट्री बॉक्स एंडकडून वैयक्तिक पहिलं षटक तो हाताळेल आणि त्याला सामोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विनायक. विनायकने आतापर्यंत आपल्या बॅटून एक चौकार, 3 डबल, 2 सिंगल. ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू ऑनसाइडला पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. क्षेत्ररक्षक चांगलं झालंय, गुड फिल्डिंग प्रशांत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यामुळे तिथे मात्र तुम्हाला पाहायला मिळते थोडीशी दमछाक होते, थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस करावे लागत आहेत. प्रगल्भ असं हे कोडवा मैदान, अथांग पसरलेलं असं एक कोडवा मैदान तुम्हाला पाहायला मिळते. आणि बंटी भंडारी पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला आता मात्र आघाडीचा फलंदाज करण बेडेकर. आज असं वाटलं होतं की करण बेडेकर आणि निल्सन मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक चांगला स्टार्ट पाहायला मिळेल. लेनचा चेंडू तो ऑनसाइडला पुल केलाय, क्रॅकिंग शॉट, टिपिकल ट्रेडमार्क शॉट आणि चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. आतापर्यंत या इनिंगमध्ये तिसऱ्या षटकापर्यंत करणच्या वाट्याला जास्त चेंडू आले नाहीत. अवघे 2 चेंडू आले होते, त्यापैकी त्याने 2 धावा अंकित केल्या होत्या. पण इथे मात्र चेंडू खराब होता, शॉर्ट पिच चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता आणि हाफ ट्रॅकरला एक तर मात्र चांगलं इथे मात्र न्याय देत असताना त्या चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. आणि पहिल्या षटकाराची नोंद इथे होत असताना आगासन संघाकडून धावसंख्या वृद्धिगत होते, पुढे सरकते, अंकित होते, त्या एकूण क्वार्टर सेंचुरी कंप्लीट होते. 25 धावा धाव फलकावर. ओव्हर पिच आहे, इनसाइड आउट, चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, अँड आउट. क्विक रिप्लाय. बंटी भंडारी या षटकात का आलाय? षटकार निश्चितच पाहायला मिळाला, पण पुढच्या चेंडूवर उत्तर देत असताना आघाडीचा फलंदाज जो बरा वेळ खेळपट्टीवर टिकून होता, स्ट्रगल करत होता, त्याला मात्र लगेच माघारी पाठवलंय आणि तिसरा धक्का दिलाय आगासन संघाला. खूप चांगलं कॉर्डिनेशन गेली 11 ते 12 वर्ष या विभागात आम्हाला आमच्यामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या आपण बघूया, धावफलकावर अंकित झाले ते एकूण 25 धावा, 3 गडी बाद झालेत. आघाडीचा फलंदाज करण बेडेकर स्ट्रगल करत होता मैदानाच्या आतमध्ये, पण त्याला सुद्धा तंबूच्या आश्रयाला पाठवून दिले. बंटी भंडारीला मिळते ते पहिलं यश. सचिनने पहिल्या षटकात 2 धक्के दिले आणि एक मुहूर्तमेढ रोवली हे दुटे संघासाठी. ओव्हर पिच होता, ब्लॉक होलचा हा चेंडू ऑनसाइडला प्लेस केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिड विकेटला चेंडू कव्हर करतील, फेक चांगली झाली आहे, थोडीशी ऑर्थोडॉक्स. एसटीच्या मागे जाऊन योगेशला चेंडू कव्हर करायला लागतोय. थोडेसे नाराज होत आहेत एसटी क्षेत्ररक्षक विकी पाटील की सहसा अशा चुका होत नाही. शोल्डर थोडासा दुखावलाय, पण एकच धाव मिळते या चेंडूवर, ती विनायक मुंडेला. 5व्या क्रमांकाचे फलंदाज विराज मुंडे ऑन स्ट्राईक. धावसंख्या धावफलकावर 26. 59 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू असताना
टीम आगासन या संघाकडून. बंटी भंडारी यॉर्कर लाईनचा चेंडू होता, स्लाइस केला, चांगला फटका, डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूवर थोडंसं मिसफील्ड झाली आहे. पहिल्यांदा तसं चित्र पाहायला मिळते. धावचीची संधी फेक चुकीची झाली आहे, थोडीशी हळूवारपणे संत गतीने, आणि फायनली मात्र हा निर्णय सोपवलाय तो मुख्य पंचांनी मैदानाच्या आतमधून, तो तिसऱ्या पंचांना. 3 धावा इथे व्यवस्थित पूर्ण झाल्यात की नाही, क्लिअरली पूर्ण झाल्यात की नाही याची पडताळणी आता मात्र SMD स्पोर्ट्सच्या डिजिटल रूममध्ये टेक्निकल टीमकडनं इथे केली जाईल. कारण चेंडूची फेक सुद्धा संत गतीने झाली होती. तिसरी धाव घेत असताना स्ट्राईक एंडला खूप वेगाने जात होता तो म्हणजेच विराज मुंडे, आणि इथे बघायचं या 3 धावा कंप्लीट झाल्यात की नाही. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून. तुम्हाला या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक इनिंगमध्ये प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे, तो सुद्धा रिव्ह्यू तुम्हाला युटिलाइज कुठे करायचा आहे, ओव्हर द वेस्टसाठी. तर पंचांचा सिग्नल मुख्य पंचांना येतोय तिसऱ्या पंचांकडून. इट इज नॉट आउट. थोडीशी दिरंगाई केली, थोडीशी मात्र गलथानपणा, आणि त्याची मात्र इथे शिक्षा भोगावी लागली. तब्बल 3 धावा फलंदाजांनी वेगाने पूर्ण केल्यात. 3 धावाच्या मैदानी धावसंख्या मला सांगतात अशोक अंकित झाले त्या एकूण 29 धावा. त्याचबरोबर सौरभ सुद्धा माझ्यासोबत आहेत. 2 गुणसंख्या लेखक माझ्यासोबत या स्पर्धेमध्ये ॲज अ स्कोररची भूमिका इथे बजावत असताना कौस्तुभ आणि अशोक आमचे मित्र. अशोक पाटील, बंटी भंडारी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. यॉर्कर लाईनचा चेंडू तर फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक IT मध्ये प्रयत्न चांगला होता, वॉर्ड ऑफ फिल्डिंग, पण इथे मात्र प्रयत्नांना यश मिळत नाहीये. चेंडू मात्र त्याच्या हाताला लागून आतमध्ये पडला आणि नंतर तो बाहेर निघून गेला, जणू काही फटक्याचा चटका लागला. सीमाराच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच. तर 3 षटकांकित धावसंख्या 11च्या गतीने आले ते 33 धावा धावफलकर आगासन संघासाठी, आणि त्यासाठी त्यांनी 3 गडी गमावले. त्यामुळे एक मॅजिकल फिगर तुम्हाला पाहायला मिळते. 3 षटक झाले, 33 धावा धावफलकर आणि 3 गडी बाद. आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये गरज आहे ती 26 धावांची, आणि बघा किती चांगलं गुणसंख्या लेखन तर आम्हाला कौस्तुभकडून आणि अशोक पाटीलकडून पाहायला मिळते, पण सौरभकडून आणि त्याचबरोबर अशोक पाटीलकडून. पण अशोक पाटीलकडे प्रत्येक गोष्टीसाठी एक वेगळा फॉर्मॅट आहे. मला ते सांगतात इथे मात्र मी इक्वेशनसाठी सुद्धा एक वेगळा फॉर्मॅट बनवला आहे. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे, आणि त्यांनी तो फॉर्मॅट ऑलरेडी एका पेजवर प्रिंट करून आणला आहे. थँक्यू अशोक त्याबद्दल. आणि खूप चांगली कामगिरी. एक चांगले समालोचक सुद्धा आहेत, एक चांगले गुणसंख्या लेखक सुद्धा आहेत, आणि चांगले खेळाडू सुद्धा आहेत अशोक पाटील. खेळाडू म्हणणं आणि धावसंख्या आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये 1899 कुठल्या गेल्या, ते फक्त एकच धाव दूर आहे. म्हणजे स्पर्धेमधले तब्बल 1900 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. हा सुद्धा रेकॉर्ड आमच्यापर्यंत अशोक पाटीलने पोहोचवला आहे. मगाशी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये धरम आले होते, धरमशी आम्ही चर्चा केली, पण धरम सध्या आपल्या मुख्य संघापासून थोडंसं दूर, कारण लेदरवर जास्तीत जास्त तो फोकस करत आहे. आणि ज्या प्रशिक्षकाचं नाव घेतलं मी ऐकून धन्य झालो, कारण भरत मेहरसारखा ग्रेट लिजंड क्रिकेटर, पॅन्ट बिलॉंग्स टू पालघर दांडी, अशा खेळाडूच्या हाताखाली तो प्रशिक्षण घेतोय. क्या बात आहे. त्यामुळे खार्डीचं आणि आपल्या डोंबिवलीचं भविष्य एका चांगल्या हातामध्ये असं म्हणायला हरकत नाही आहे. राऊंड विकेट ऑन साईडला जमिनीलगत फटका, कार्पेट शॉट, क्षेत्ररक्षक मिड विकेटवर चेंडूवर येत आहेत. चेंडू कव्हर करतील, फेक करतील, तोपर्यंत बघायचं 2 धावा इथे पूर्ण होणार का, आणि होत आहेत 2 धावा पूर्ण. विजयश्री खेचून आणण्यामध्ये विनायकने मात्र जो दम लावलाय याला खरंच उत्तर नाहीये. 2 चौका त्याने आतापर्यंत ठोकलेत, आणि अजूनही तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करतोय. 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय विनायक मुंडे.
विनायकची फलंदाजी पाहून सांगेम प्रीमियर लीगमधला अंतिम सामना डोळ्यासमोर आला. रायगड वर्सेस प्रतीक स्पोर्ट पुणेमध्ये सामना सुरू होता आणि 4थ्या क्रमांकावर कृष्णा सातपुते आला होता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी. 5व्या क्रमांकावर आला होता. मैदानावर आपण पुन्हा जाऊया. अक्षय भंडारी ऑन साईडला प्लेसमेंट चांगला, चेंडू उंच तर गेलाय, क्षेत्ररक्षक जज करतायत पण 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जातोय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर एक धमाका होतोय. पंचांचा इशारा, षटकार. ऐंशीच्या पलीकडे धावसंख्येचा पाठला करायचा होता. 17 धावसंख्येवर 4 गडी बाद झाले होते प्रतीक स्पोर्ट्स पुणे संघाचे आणि अशा मुमेंटला 5व्या क्रमांकावर येऊन कृष्णा सातपुतेची फलंदाजी केली. तब्बल 53 धावा 18 चेंडूमध्ये कुठत असताना सामना सुद्धा जिंकला आणि प्रेक्षकांची मनं सुद्धा जिंकली. तशी मात्र मनं जिंकण्याची जी मात्र गरज आहे ती विनायक आणि विराजला. जबरदस्त बॅटिंग करतोय, जणू काही तो विनायककडनं चार्ज झालाय आणि विराजच्या बॅटमधून एक धमाका होतोय. ग्रेट शॉट. धावसंख्या वेगाने पुढे सरकते धावफलकावर 41. 10 चेंडू आणि 18 धावांची गरज. ऑप्शनच्या बाहेर जेवढं आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावाचा प्रयत्न असणार, फेक झाली आहे पण 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग. किस्मत भी बहादुरों का ही साथ देती है. काय झगडतायत, काय स्ट्रगल करतायत, काय फाईट देतात, काय झुंज देत आहेत हे 2 फलंदाज. आघाडीचे फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले. करण बेडेकरकडनं अपेक्षा होती, तो मात्र एक षटकार ठोकून बाद झाला. पण निल्सन मडवीसारखा खेळाडू खूप लवकर बाद झाला. पहिल्या षटकामध्ये 2 यश आपल्या संघाला सचिनने मिळवून दिले. पण इथे थोडासा मी सरप्राईज आहे की ज्या ती षटकामध्ये आपण जर गोलंदाजी बघितली सचिनची, या षटकात त्याने 7 धावा खर्च करून 2 गडी बाद केले होते. पण तिसऱ्या षटकात आम्हाला इथे पाहायला मिळते की बंटी भंडारीचं षटक ते मात्र मागडं ठरलं. पण अक्षयच्या आता चेंडू दिल्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत अक्षयने 10 धावा खर्च केल्या 3 चेंडूमध्ये. त्यामुळे हा जो निर्णय होता सचिनचा थोडासा सरप्राईज करणार आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 9 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. चांगला कॉन्टेस्ट मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, चेंडूवर येत आहेत. क्षेत्ररक्षण जोपर्यंत चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावा इथे सहज पूर्ण होत आहेत. आता शुटकेचा निश्वास टाकला असेल फलंदाजांनी आणि त्यांच्या पूर्ण सहकार्यांनी, केजू मुंडे त्यांच्या पूर्ण टीमने, खास करून स्वतः संघनायक निल्सन. कारण बाकीचे मात्र मिडल ऑर्डरचे बॅट्समन आता एक सन्मानजनक कामगिरी आपल्या संघासाठी ते करतायत. समीकरण उरलंय 8 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता मैदानावर सामना जिंकण्यासाठी. मनोज गुप्ता सिग्नल करतायत. खेळाडूंना मात्र आपली पोझिशन सांगतात एक्झॅक्टली तुम्हाला कुठे उभं राहायचं आहे. राऊंड विकेट. चेंडूला खोदून काढल्या, खूप चांगला फटका डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू त्यांना चकवून निघून जातात. 2 वेळा चेंडूचं डिरेक्शन चेंज झालं. इथे मात्र निश्चितच म्हणेल की मात्र हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. तो चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. की हा चेंडू त्या रोशनच्या हातामध्ये जावा. की 2 वेळा, एकदा नाही तर 2 वेळा डिरेक्शन चेंज झालं चेंडूचं आणि त्याच्या डोक्यावर चेंडू फायनली फ्लाय झाला. समीकरण उरलंय 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 2 फलंदाजांनी अक्षरशः विजयाशी खेचण्याचा प्रयत्न केलाय विराज आणि विनायकने. गुड बॅटिंग. हो, चेंडू लेग स्टिकच्या थोडासा किंचितचा बाहेर, वेगवान चेंडू पण लिव्हिंग द लेग स्टंप इज द वाईड. हेच पंच सांगत असताना मनोज गुप्ता. धावसंख्या 50 धावा इथे पूर्ण होत आहेत धाव फलकावर आकाशन संघाच्या. 50 अप. जबरदस्त झुंज सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये या 2 फलंदाजांमधून. हिदुटणेच्या एका आक्रमक गोलंदाजी समोर. ऑफस्टूनच्या थोडासा बाहेर चेंडू पिचिंग झाल्यानंतर सरळ रेषेत निघून जातोय. षटक इथे मात्र समाप्त होते. ही पंत सिग्नल करतायत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण 50 बघत आहोत धावफलकावर. 12:30च्या गतीने आतापर्यंत अंकित झाल्या आहेत. त्यामुळे समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. असं वाटलं होतं की सचिनने जे षटक हाताळलं 7 धावा देताना 2 गडी बाद केले. त्यानंतर त्याच्या मागोमाग आपण अक्षय भंडारीचं षटक आपण बघितलं. खूप चांगली गोलंदाजी केली होती 2 षटकांमध्ये. 2 षटकात फक्त धावा होते त्या 18. असं वाटलं होतं की ते मात्र विजयाच्या समीत पोहोचेल की काय. पण नंतर जो मात्र एक काउंटर अटॅक पाहायला मिळाला तो खास करून विनायक आणि विराजमधून त्यांनी मात्र अक्षरशः तोंडचं पाणी पळवलंय ते मात्र हिदुटणे संघाच्या.
बघा पंच सिग्नल करतायत. टाइम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे जास्त उशीर न करता जास्त वेळ न घेता सचिन आपला पुढचा गोलंदाज आपण ताबडतोब घेऊन यायचा आहे. चर्चा हीच सुरू असणार की अशा मुवमेंटला सचिनने षटक का नाही घेतलं, सचिनने ही जबाबदारी का नाही घेतली. आणि अक्षय दादाच्या हातात चेंडू दिल्यानंतर अक्षयने या षटकामध्ये ज्या धावा खर्च केल्या त्या तब्बल 17 धावा. 2 षटकात खूपच महागडा ठरलाय. सफलता एकही हाती लागली नाही अक्षय भंडारीच्या, पण 2 षटकात तब्बल 28 धावा त्याने खर्च केल्या. ही मात्र सरप्राईज करणार आहेत म्हणजे सचिनचा हा निर्णय. धावसंख्या धावफरकार 50 झाला. निर्णय लवकर घ्या आणि सामना लगेच सुरू करा. पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघ वाट बघतायत. कौसा विरुद्ध वडवली बी. आणि ज्याप्रमाणे मगाशी सूचना केली आहे की तुम्हाला या ग्रीन कार्पेटवरनंच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. व्यासपीठाच्या समोर जी ग्रीन कार्पेट तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यावरूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. हेदुटणे विरुद्ध आकाशन सामने ते सुरू आहे. मी मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला की आतापर्यंत स्पर्धेच्या 2 दिवसांमध्ये पहिले सामने जे झाले तिथे मात्र धावसंख्येचा पाठलाग झालेला नाही, पण इथे मात्र पाठलाग निश्चित झाला होता. पहिल्या सत्रामध्ये जी गोलंदाजी केली त्या संघाने सामना जिंकला होता. विकेट आणि टॉसला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे या स्पर्धेमध्ये. आपण जर लक्ष दिलं तर पहिल्या सत्रामध्ये तर आकाशन संघाने गडी गमावले होते मैदानावर ते एकूण 4. त्याच्या कंपॅरिझनमध्ये आतापर्यंत हेदुटणे संघाने गडी गमावले होते 4 आणि आकाशन संघ धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत गडी गमावले होते 3. आणि नाणेफेक सुद्धा निल्सनने जिंकली आहे स्वतः संघानायक आकाशन संघाचा. तो 4थ्या विकेटसाठी क्वार्टर सेंचुरीची पार्टनरशिप इथे झाली आहे. 25 धावांची पार्टनरशिप झाली आहे. गुड जॉब. 3 गडी बाद झाल्यानंतर ही पार्टनरशिप खूपच आणि खूपच गरजेची होती. ती तुम्हाला इथे पाहायला मिळते. 6 चेंडू आणि आता मात्र 9 धाब्यांची गरज आहे. या निर्णय षटका निर्णय षटकात चेंडू सोपवलाय तो गोलंदाज या षटकामध्ये विकी पाटीलकडे. विशाल मात्रेचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. बाळा निगुकरचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत. लेनचा चेंडू आहे, थोडासा स्विंग झाला होता हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे झेल तर सोडलाय. झेल सोडलाय का सामना सोडलाय? खराब क्षेत्ररक्षण डीप मध्ये धीरज पाटील कडून. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं करण बेडेकरने 2 झेल सोडले आणि त्याचं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं की मागच्या 2 दिवसामध्ये 50च्या पलीकडे धावसंख्या नोंदवली गेली नव्हती, पण आज तुम्हाला पाहायला मिळालं की धावसंख्या 50च्या पलीकडे नोंदवली गेली. प्लेअर डगआउट बॉक्समधून कोणीही आवाज देऊ नका ही सूचना आहे त्या आयोजकांकडून. थँक्यू हेमंत. हेमंतचं आगमन झालंय. व्हेरी गुड मॉर्निंग हेमंत. आणि एक छोटंसं कॉम्प्लिमेंट सुद्धा त्याने आम्हाला दिले, थँक्यू त्याबद्दल. 5 चेंडू आणि गरज आहे ती 7 धावेंची. लेनचा चेंडू डाऊनसाइडला प्लेस केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आणि तोपर्यंत क्विक सिंगल इथे मात्र कंप्लीट होते या चेंडूवर. दोन्ही फलंदाज मात्र जीवाच्या आकांताने प्रयत्न करतायत, जिद्दीने प्रयत्न करतायत, फाईट देत आहेत, झुंज देत आहेत. पण या षटकामध्ये बघायचे विकी एक चमत्कार करणार का? कारण समीकरण आता मात्र उरले मैदानावर 4 चेंडू आणि गरज आहे ती 6 धाव्यांची. मी पुन्हा त्या सांगतोय की इक्वेशन बघितलं जाईल तर सामना जर बरोबरी सुटला तर इक्वेशन बघितलं जाईल. विकेट किती मात्र बाद झालेत. हेडुटणे संघ प्लीज फास्ट खेळा. सातत्याने सूचना येतात आयोजकांकडून. पंच सुद्धा तुम्हाला सिग्नल करतायत, सूचना देत आहेत आणि आयोजकांकडून सुद्धा इथे मला प्रेशर येतोय. प्लीज सामना लगेच खेळा. 4 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. विकी ओव्हर द विकेट. स्लोअर 1 चेंडू समोर केले, चांगला फटका आणि चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. स्ट्रेट शॉट, चौकार, दणदणीत फटका 4 धाव्यांसाठी. या चौकाराने शुटकेचा निश्वास टाकलाय त्यांच्या संघनायकाने आणि विराज आणि विनायकने सुद्धा. जबरदस्त फटका, स्ट्रेट शॉट. निश्चितच विकेटच्या आधारावर 1 धाव सुद्धा जरी करतोय आकाशन संघ तरी सुद्धा सामना जिंकू शकतो. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षण पूर्णपणे कवटाळण्यात आलंय, पुढे आणण्यात आलंय. फलंदाजी शेजारी वाढलेत.
आणि बघायचं इथे मात्र विकी आता मात्र चमत्कार करणार का आपल्या संघासाठी. मनोज गुप्ता सुद्धा खूप जवळ येऊन मात्र हा सामना बघतायत, निर्णय घेतायत. थांबून केलेत, लास्ट मोमेंटला स्लाइस केलाय पॉइंट रिझन मधून.